नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या हेरे सरंजाम प्रश्नाबाबत राज्य सरकारने तो प्रश्न सोडविल्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते रणजित गावडे यांनी केलाय. या प्रश्नाकडे प्रशासन सातत्याने कानाडोळा करत असल्याने न्याय मिळवण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी रवी नाईक, विष्णू तुकाराम कंगराळकर, भुजंग नाईक, प्रकाश नारायण वाईंगडे, मधुकर भरमू पाटील, सागर वैजू भादवणकर, ओमाणा भरमाणा नाकाडी, विनोद दत्तू मुंगारे, अनिल नांगणूरकर आणि दौलत मंडलिक यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी रणजित गावडे काय म्हणाले हे आपण पाहूयात. मित्रांनो, लढा हेरे सरंजामचे सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी मागील 3 वर्षामध्ये 2 वेळा आमरण उपोषण, एक धडक मोर्चा आणि एक आत्मदानाचा इशारा देऊन हेरे सरंजाम वर्ग 2चा विषय मुख्य पटलावर आणला होता आणि शासनानं वेळोवेळी आम्हाला आश्वासन दिलं होतं. मात्र शासनानं चंदगड तालुक्यातील 55 गावातील शेतकरी बांधवांना फक्त आश्वासन दिलेले आहेत. मात्र त्याची कुठल्याही प्रकारे अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही. त्याच्या विरोधात आम्ही 22 जूनपासून आझाद मैदान मुंबई येथे अन्नत्याग उपोषणाला बसत आहेत. त्याचप्रमाणे आमचे शेतकरी बांधव चंदगड तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसत आहेत. तरी तमाम चंदगड तालुक्यातील 55 गावातील बाधित शेतकऱ्यांना आव्हान आहे की तुम्ही या लढ्यामध्ये सामील व्हा. आज 55 गावातील शेतकऱ्यांना सोसायटी मिळत नाही आहे, त्यांच्या मुलांना एखाद्या शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही आहे. हे असे अटीतटीचे विषय असल्यामुळं सर्वांना विनंती आहे की तुम्ही या लढ्यामध्ये सहभागी व्हा. त्यावेळचे जिल्हा अधिकारी राहुल रेखावर साहेब होते. त्यांनी एक समिती गठीत केली होती. 5 प्रांत अधिकाऱ्यांना नेमणूक केली होती. त्यांच्या हाताखाली तलाठी नेमले होते आणि सर्कल नेमले होते. मात्र त्यांनी फक्त रेकॉर्डचे झेरॉक्स काढले. त्यातून मला म्हणजे बरेचपैकी प्रकरणं झालीच नाही आहे. आज 7,800 हेक्टर जमीन अजून प्रलंबित आहे. ती केव्हा होणार आहे? 3 वर्षामध्ये जर हा विषय निकाली लागत नाही तर ह्या भूमिकेसाठी हा विषय मुंबई आणि अधिवेशनामध्ये पोचवण्यासाठी आम्ही अन्नत्याग जोपर्यंत हा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही या भूमिकेशी ठाम आहे. आमचे शेतकरी बांधव आमच्या पाठीशी आहे. त्यामुळं आम्ही हा पुन्हा लढा उभा केलेला आहे. आम्ही परवा दिलेल्या पत्राचं हे शासनानं आम्हाला उत्तर दिलेलं आहे. यामध्ये नमूद आहे की कामं अजून प्रलंबित आहेत आणि हे 7,882 हेक्टर जमीन पेंडिंग आहे. जर आश्वासनं देऊन जर कामं झाली असते तर ही 7,882 हेक्टर जमीन आजपर्यंत प्रलंबित का आहे हा माझा प्रश्न आहे. आम्ही कुठल्याही राजकीय लोकांना याच्यात दोष धरणार नाही. ही शासनाची जी यंत्रणा आहे, शासनाचे अधिकारी आहेत, त्यांनी प्रलंबित ठेवले आहेत. एका प्रकरणाला 20-20 हजार रुपये घेतात. एक थंब लावायसाठी 20,000 रुपये घेतात. मग हे 20,000 शेतकऱ्यांना आणायचे कुठे? आज आपल्या तालुक्यामध्ये पाऊस नाही आहे. या परिस्थितीमध्ये सामान्य शेतकऱ्यांना जर कर्ज काढतो म्हटलं तर ते थंब उठवायसाठी 20,000 रुपये लागणार. मग हे 20,000 रुपये आणायचे कुठून? आझाद मैदान मुंबई येथे मी श्री रणजित दत्तू गावडे, इनाम म्हाळुंगे, त्याचप्रकारे रवी नाईक साहेब आंबरोळी, अनिल रेंगडे साहेब अडकूर, या 3 आम्ही अन्नत्याग उपोषणाला बसणार आहेत. त्याचप्रमाणे तहसीलदार कार्यालयासमोर आमचे सहकारी मित्र विष्णू कंगराळ सर, प्रकाश नारायण वाईंगडे, मधुकर भरमू पाटील, सागर वैजू भादवणकर, ओमाना भरमान नाकाडी, विनोद दत्तू मुंगारे, अनिल नांगणूरकर, दौलत मंडलिक हे इथं साखळी उपोषणाला बसणार आहेत आणि यांच्यासोबत हजारो शेतकरी असणार आहेत. त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व जे मुंबई स्थायिक आमचे बंधू आहेत त्यांना पण आव्हान आहे. त्या ठिकाणी आम्ही बसणार आहेत मुंबईला. तुम्हाला वाटलं, तुम्हाला आत्मीयता असेल तर नक्की तुम्ही आमच्या त्या उपोषणाला सहभागी व्हा. 1 तास 2 तास काय 5 मिनटं असतील तरी आम्ही पाय लावून जावा. पुऱ्या तालुक्याला आव्हान आहे. हा लढ्याला मोठं स्वरूप द्या. हा राजकीय हेतूतून निघणारा विषय नाही आहे. प्रशासनाचाही आपला लढा आहे आणि प्रशासनासाठी जाग येण्यासाठी हा आपण एकत्र येऊन संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे.